नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार। शपथविधीसाठी रविवारी संध्याकाळी 7:15 मुहूर्त। अखेर ठरलं, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रिपदी वर्णी। प्रफुल्ल पटेल होणार केंद्रीय मंत्री, उद्या घेणार मंत्रिपदाची शपथ। केंद्रातील मंत्रिपदासाठी भाजपकडून 5 खासदारांची नावं चर्चेत। उदयनराजे भोसले, रक्षा खडसेंच्या नावाची चर्चा, तर गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। पक्षात मेरिटप्रमाणे मंत्रिपद मिळेल। मंत्रिपदापेक्षा पक्ष संघटना वाढवण्यात मला जास्त रस। मंत्रिपदाच्या चर्चांवर खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मराठी माणसानं मतं दिली नाहीत। एका विशिष्ट समाजाच्या ताकदीवर ते निवडून आले। कोकणात ठाकरेंना लोकांनी हद्दपार केलं। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। रोहित पवारांचं वक्तव्य म्हणजे राजकीय डाव। आमदार माणिकराव कोकाटे यांचा रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार शिवसेनेच्या संपर्कात। शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केंचा मोठा दावा। मराठा आरक्षण दिलं नाही तर 288 जागांवर उमेदवार देणार, नाव घेऊन पाडणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम। राहुल गांधी होणार लोकसभा विरोधी पक्षनेते। विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी दोघांना गोव्यातून अटक। मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या अटकेनंतर आणखी दोघांना घेतलं ताब्यात। आतापर्यंत या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी केली अटक। रायगड, सांगली, विदर्भासह इतर जिल्ह्यात धुवांधार पाऊस बरसला। पुण्यात पुढच्या 3 तासात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज। नरेंद्र मोदींच्या शपथविधीला 7 परदेशी नेते उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी। नवी मुंबईत भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा। कार्यकर्त्यांनी गाण्याच्या तालावर धरला ठेका। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याचा जल्लोष। उद्या प्रत्येक विधानसभेत होणार जल्लोष। 288 मतदारसंघात भाजप करणार जल्लोष। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून समरजित घाटगे आक्रमक। भाजप नेते समरजित घाटगेंचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश। अमित देशमुख भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण। बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांचं अर्धनग्न आंदोलन। दर्यापूरमध्ये बियाणांचा काळा बाजार रोखण्याची मागणी। बियाणं तिप्पट भावानं विक्री केली जात असल्याची तक्रार। शेतकऱ्यांसाठी बियाणं अल्प दरानं उपलब्ध करण्याची मागणी। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी, तर वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडाले। तर पुण्यातील प्रमुख रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। सिंधुदुर्गात मान्सून दाखल। सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट जारी। गोंदियाच्या शहारवाणी परिसरामध्ये वादळी पावसाचा तडाखा। झाडं आणि विद्युत खांबांची पडझड, तर अनेक घरांवरील छतं उडाली। वर्ध्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग, तर पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित। बदलापूरची गणपती बाप्पा अमेरिकेला रवाना। यंदा 80,000 बाप्पा घेणार परदेशात पाहुणचार। नाशिकमधील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाईचं संकट। पाणी आणण्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट। पाण्यासाठी महिलांचा संघर्ष। बीडच्या परळी तालुक्यातील कन्नेरवाडी गावात भीषण पाणीटंचाई। टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड। गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचं संकट। सांगलीच्या मिरजमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा। 1,90,000 नोटांसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। बनावट नोटा बनवणाऱ्या एकाला पोलिसांनी केली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।